आणि आपला बाप पांडुरंग आहे. पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसरी मुलगी अशी महिला मंडळ. पटकन उत्तर द्या. नवरा चांगला आहे, सासू सासरे खराब आहे, तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहितीये ही अवलाद कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. अजून तर आपल्या शब्दाच्या पुढे गेला नाही, इथून पुढे जाणार नाही. मग तुम्हाला नवरा चांगला आहे, सासू सासरे खराब आहेत, त्या मुलीचं नाव बुद्धी आहे आणि बुद्धी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. आता लागला करण. हे काय? गाव. करेक्ट, फिट ऐकलं. हे काय? गाव. या गावाचा बाप पांडुरंग, याची आई रुक्मिणी, याचा भाऊ याचा भाऊ ते माग घे थोडं, ते त्यांच्या पुरतं ठेव, मला तकलीफ होते. हा बस. गेलं मामाला. याचा भाऊ पुंडलिक आणि याची बहीण चंद्रभागा. बस राहू दे. याची बहीण चंद्रभागा आणि याला पहिल्या मुलीचं नाव विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव बुद्धी आणि बुद्धी नावाची मुलगी महिला मंडळ शरीरात गावाला जन्माला आली. कोणत्या गावात? सूत्र तर तुम्हाला काय हे काय? अरे बोला ना पटकन. गाव. या गावात कोण जन्माला आली? त्याला बॉम्बाला सगळं. बुद्धी. बुद्धी. तिचा बाप कोण? पांडुरंग. करेक्ट. तिची आई रुक्मिणी आणि ती वयात आली. कोण? अरे बोला ना बटबटा. कोण? बुद्धी. आणि ती आली लग्नाला. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. असा नियम होता की ज्या घरात बाप मुलीला देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलीनं शिंगरू फायनल करायचं, बापानं फक्त कर्ज काढायचं आणि तुरा काढून बोंबलं हिंडायचं आणि येड्यानी फक्त गुलाबजांबू हाणायचे, घरी जायचं, लग्नाला फड्याचंच. आणि त्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवायचे, म्हणजे आमचंही वाटुळं त्याचंही वाटुळं. आणि ती पोरगी आली लग्नाला. कोण? हा, आता फिट बसले. बुद्धी नावाची पोरगी लग्नाला आली आणि तिला नवरदेव पाहायला सुरुवात झाली आणि तिचा बाप पांडुरंग आहे. त्याने नवरदेव पाहिला आणि नवरदेवाचं नाव आहे काम आणि शरीरामध्ये काम नावाचा नवरा पाहिला. नवरी कोण? बुद्धी. करेक्ट. तिचा नवरा करेक्ट. आणि शरीरात काम तयार झाला. काम तयार झाला का बसलेली माणसं ध्यानात ठेवा. एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली तर त्याच्यात गैर नाही. आपली बावळट लोक म्हणतात त्यानं कशाला बायको करायची, करू द्या. तो फक्त वयानं दमलाय, मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाल का? तुम्ही म्हणाल निर्वास, तुम्ही म्हणाल का? याला 7 कारणे ऐका. 1. कामाला वय नाही. 2. कामाला कामाला वय नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कुळ नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. घरी गेल्या उचका. कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला कामाला वय नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. महाराजांची स्पष्ट भाषा आहे, कामा तुरा भैना लाज. आणि माऊलीचं स्पष्ट म्हणणं आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. मग बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात. याचं उत्तर 3ऱ्या अध्यायामध्ये देवाचा प्रश्न आहे. अर्जुनाचा प्रश्न देवाला, शहाणी माणसं सुद्धा कधी कधी का वागतात वाईट. त्याचं उत्तर 3ऱ्या अध्यायात आहे. ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदाशी आले. त्यांच्या ज्ञानाचा त्यांना अहंकार झाला, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, इंद्रियावरचा ताबा सुटला आणि माणसं स्वैराचारी वागायला लागले का नको ती घटना घडते. माणसं म्हणतात त्याच्या भागवत पाहते, त्यानं कशाला असं करायचं, त्याच्या ज्ञानेश्वरी पाहते. तसं नाही. इंद्रियाचा स्वभाव विषयाकडे धाव घेणं आहे. हा स्वभावच पाही इंद्रियाचा.
बरोबर आहे, ती स्पष्ट भाषा आहे. स्वभाव इंद्रियाचा आहे. याची धाव देवाकडे नाही, याची धाव नको त्याच्याकडे आहे. याची धाव कीर्तनाकडे नाही, याची धाव निंदेकडे आहे. याची धाव दुर्गंधी सुगंधाकडे आहे आणि याची धाव मऊ आणि कठीण आहे. 10व्या दुसऱ्या अध्यायामध्ये दोवे आहेत. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, रूपाचे 2 गुण व्यासूर आणि सुरेख, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, हे त्याचे इंद्रिय. म्हणून विषयाचा पडी पाडू गोड परमा, म्हणून तर विषय तो त्यांचा पण कधी नावले जन सुधरत काय सरळ. हा, नवरी कोणी? बुद्धी. तिचा नवरा कोणी? कोणत्या गावात? ठीक, असं कीर्तन कळलं पाहिजे. शरी. तिचा बाप कोणी? पांडुरंग, हा विठ्ठल. करेक्ट. तिची आई रुक्मिणी. नवरीचं नाव बुद्धी, नवरदेवाचं नाव. आणि जगात काम खवळला धडक मारिली शंकर. नागविले बहुत हा येड काय? हा तिचा झाला नवरा. कोण?
बस फिट बसले कीर्तन. आता त्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल? करेक्ट. आणि त्या सासूचं नाव आहे वासना वढाळ गाई गड्या. ही झाली सासू. अजून लय घर राहिलं मोठं. आत्ता शिक तिचा नवरा झाला काम. सासूचं नाव वासना. आज सगळ्या लोकांची वासना फिरली. तुम्हाला ही लोक जी दिसतात ना महाराज, ही सगळी लोक फक्त बाहेरून माणसं आहेत, आतून माणसंच नाही. आता हे फक्त कपडे बिपडे घालतात म्हणून माणसं आहेत, नाही तर प्रेम, जिव्हाळा, निष्ठा आणि आई वडिलांची सेवा या गोष्टी फक्त गुरुजीनं पोरांना शिकवायच्या. पोरांनी पेपरात लिहायच्या आणि जो शिकितो त्यानंच तपासायचा. त्यानं तपासायचं आणि त्यानं यांना 9 मार्क द्यायचे, 9 पैकी 9. आणि याची आई यानं उचलून आपटायची. आणि आईवरच्या प्रश्नाला 9 पैकी 9 आला 92. मराठीला 100 मार्क. या जगात फक्त आंधळं दलित आहे आणि कुत्रं पीठ खाते असंच चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. टीव्हीत एक म्हातारी आहे, तिला दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देते. मी म्हणतो देऊ दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. तुला जर दातच नाही तर तू लावी ती कुठं? असं चाललंय सध्या. मोवी सांगा, गायचं वासरू मेलं. गायचं वासरू मेलं, गाय दूध देत नाही. शेतकऱ्यानं वासरू फाडलं आणि त्याच्यात भुसा भरला आणि गायीनं दूध दिलं. ओवी इतकी सुंदर आहे, सत्याचा भोगसा काढला, आत तृण वाटा भरला. सत्य काढून टाकलंय आणि त्याच्यात फक्त भुसा भरलाय. तसं आजच्या जगातून प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, भाऊबंदकी, प्रेम या सगळ्या भाऊबंद तर गायबच आहे. भाऊबंद नाही, कोणीच नाही. ही सगळ्या भामटेच्या टोळ्या आहेत. ही प्रियशी तर सगळ्यातला भाग. काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती प्रेम बिम काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते, तिला काहीच घेणार नाही. सगळ्या लोकांची वासना फिरली. तुमचं काय मत आहे? वासना काय नाही, भाऊ भावाचा नाही. आता हे बिचारं कुटुंब चांगलं आहे म्हणून एवढा मोठा सप्ताह करतात, नाही तर काची बहीण आणि काचा भाऊ नाही. फक्त दहावी मोठी करायचे, नदीला टोले जंग भासणं आणायचे आणि आदल्या दिवशी बाप उचलून आपटायचं.
दावा भयानक करायचा. इथं पुण्यतिथी एवढी मोठी आहे, भाग्यवान आहे का नाही? नाही तर सगळी लबाड जण काय. जी पोरगी 10वी पासून एका मुलावर प्रेम करते आणि बापाला तिचंच लग्न त्याच्याशीच करावं लागतं, तरी ती पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडते, म्हणजे न्याय कोणता आहे? सुधरत का तुम्हाला काही? प्रेम कधीपासून आहे? 10वी पासून. कोणावर? त्या पोरावर. लग्न कोणाशी केलंय? त्याच पोराशी. कोणी करून दिले? बापाने. आणि नवऱ्याच्या घरी जाताना कोण रडती? पोरगी. आणि गेलेली कधी आहे? 10वीला असताना. आणि लोक म्हणतात लई पोरगी रडली. रडली सगळी भामट्याची दुनिया कायची रडली? तिने उलट बाप आऊट केला. हे सगळं लबाडाचं जग आहे महाराज, लबाडाचं. कारण काय फिरली लोकांची? नियत, वासना फिरली. काय ना आता हे तुम्हाला जे दिसतात ना, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. नाही तर काय नाही, वासना नाही, काय नाही, फक्त दाखवायचंय लोकांना. मग तिची सासू कोण झाली? केलं बाबा वासना. आता पोरांनो, नवरी कोण आहे? बस फिट झालं का नाही? कीर्तन. नवरा काम, सासू वासना. आता त्या सासूचा नवरा, हिचा कोण होईल रे? करेक्ट, सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे मी. मी म्हणजे मी नाही. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? येड्या, तुला पांडुरंगाने त्याच्या नावाचा प्रचार करायचा निरोप म्हणून पाठवलंय. कीर्तनकार थोडाच आहे का? तू निरोप आहे. तू का म्हणे माझं धाडीले निरोपा लोक. मी आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार तयार झाले का कार्ड छापितात, कार्ड, आणि वाटायचे लोकांना. आणि कार्ड काय छापित आहे? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही 31 वर्ष काही खेकडं राहितो? आता आम्हाला 31 वर्ष झाले. निमे माया बरोबरचे बाबा मेले. मी अजून जसाच तसाच आहे. एक वाक्य समजा, खऱ्या मालाला जाहिरातीची गरज नाही. काय गरज? आठवलं तुम्हाला इंदुरीकरने कोणाला मेसेज टाकला? असं लोक इंदुरीकर कधी स्टेटसला आहे नाही का? मोठ्याच्या पोराला जाहिरात. बरं ये जाऊन पटकन वय जा ना, लांब जा. गायकवाड परिवाराच्या मातृपितृ सोहळ्यामध्ये एक वाक्य सांगतो. मी घालवा. मी गायक नाही, मी वादक नाही, मी महाराज नाही, मी पांडुरंगाचं लेकरू आहे. बस.